बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची बातमी। सोनं आणि चांदी यांच्या दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील ठरणार आहेत। 1 मे पासून सुरुवातीला 5 शहरांमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये याची अंमलबजावणी केली जाईल। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय आहे सरकारचा हा निर्णय? प्राजक्ता, आधुनिक बाजारपेठेला साजेसा असा हा निर्णय म्हणावा लागेल। ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेलाच्या किमती घसरतात किंवा चढतात, त्याप्रमाणे रोजचे पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव हे बदलतील आणि त्यानुसार ग्राहकांना त्याचा फायदा आणि तोटा मिळेल। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजे IOC, त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या सरकारच्या 3 महत्त्वाच्या कंपन्या आहेत। यांचे देशभरामध्ये जवळपास 58,000 पेट्रोल पंप आहेत आणि जवळपास म्हणजे ही संख्या 95% इतकी आहे। आणि या 3 कंपन्यांनी या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। लवकरच म्हणजे त्यांनी 1 मे अशी तारीख दिलेली नाहीये, पण महिनाभरात या संदर्भातली अंमलबजावणी सुरू केली जाईल असं म्हटलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जी 5 शहरं निवडलेली आहेत त्याच्यामध्ये पुदुच्चेरी, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमधलं विशाखापट्टणम, चंदीगड, त्याच्यानंतर जमशेदपूर या शहरांचा समावेश आहे। विशेष म्हणावं लागेल की याच्यामध्ये एकही मेट्रो शहर नाहीये, म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई। कारण पहिल्यांदा परिणाम कसा होतोय हे पाहण्यासाठी कदाचित या इतर शहरांची निवड केलेली असावी। एक लक्षात घ्यायला पाहिजे की सरकारने याच्या आधीच म्हणजे 2010 मध्ये पेट्रोलच्या दरांवरचं जे नियंत्रण आहे ते स्वतःच्या हातातून काढून कंपन्यांच्या हातामध्ये दिलेलं होतं आणि त्याच्या पाठोपाठ डिझेलचे दर देखील अशाच पद्धतीने सरकारने आपल्या हातातून काढून कंपन्यांच्या हातामध्ये दिले होतं। व्हायचं असं की पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की त्याचा राजकीय इश्यू केला जायचा आणि अनेक वेळा त्याच्यामुळं या कंपन्यांना तोटा सहन करावा लागायचा। त्याच्यामुळं नियंत्रण मुक्त अशा या कंपन्या ऑलरेडी केलेल्या होत्या आणि त्याच्या पाठोपाठ हा आणखीन एक निर्णय म्हणजे जसं दिवसाला परिस्थिती बदलेल तसं या दरामध्ये चेंज होईल। आणि जर आपण एकूण आढावा घेतला तर हा चेंज जो आहे दिवसातला तो अगदी काही पैशांमधला असेल आणि त्याच्यामुळं राजकीय वादळ त्याच्यावरून होणार नाहीत। सध्या पेट्रोल कंपन्या जे त्यांचे दर जाहीर करतात त्या महिन्यातून 2 वेळा, 1 तारखेला आणि 16 तारखेला। तर आता हा जो गॅप आहे 2 आठवड्यांचा तो कमी होऊन एक दिवसावरती आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न म्हणावा लागेल। प्रशांत, अगदी थोडक्यात सांगशील की हे दर सगळ्यांचे सारखे असणार आहेत का? कारण पेट्रोल कंपन्या खूप आहेत, त्यामुळे प्रत्येकीचे वेगळे दर असतील का एकच दर असेल? प्रत्येक कंपनीचे आत्ताही वेगवेगळे दरच आहेत, कारण ज्या कंपनीचा जसा रेपो आहे, ज्या कंपनीची जशी बॅलन्स शीट असते त्याच्यानुसार बदलतात आणि त्यामुळे साहजिकच तसंच कंटिन्यू होईल। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।